महायुतीचं विधानसभेसाठीचं जे काही सूत्र समोर येतंय त्यानुसार अजित पवार गटाला 50 ते 55 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। यामध्ये सध्या अजित पवारांच्या सोबत असलेल्या 40ही जणांना तिकीट रिपीट होण्याची शक्यता आहे, तर भाजप शरद पवारांच्या सोबत असलेल्या 13 जागा सुद्धा अजित पवारांना सोडण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। त्यामुळे अजित पवारांना राष्ट्रवादीनं 2019 साली जिंकलेल्या सगळ्या जागा परत मिळण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे। पण अजित पवारांचे आतापर्यंत ठरलेले 48 उमेदवार जे संभाव्य म्हणून समोर येत आहेत ते नेमके कोण असणार आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर अजित पवार गटातलं पहिलं संभाव्य नाव म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं। अजित पवार जरी नाही म्हणत असले तरी पक्षाच्या आग्रहास्तव ते बारामतीतनं निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित मानलं जाते। ते स्वतः जर नाहीच लढले तर त्यांचे सुपुत्र जय पवार हे बारामतीतनं लढू शकतात। 1990 पासून बारामतीतनं अजित पवार सातत्याने निवडून येतात। आता अजितदादांच्या विरोधात शरद पवार गटाचे युगेंद्र पवार हे मैदानात असू शकतात। अजित पवार गटातलं दुसरं संभाव्य नाव ते म्हणजे कागलचे आमदार हसन मुश्रीफ। अजित पवारांची जनसन्मान यात्रा कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर अजितदादांनी मुश्रीफांची उमेदवारी ही जाहीर केली होती। 1999 पासून हसन मुश्रीफ कागलमधनं निवडून येत आहेत। त्यांच्या विरोधात भाजपमधनं शरद पवार गटात आलेले समरजित घाटके हेच निवडणूक लढवतील हे जवळपास फिक्स आहे। आता यानंतर अजित पवार गटातनं येणारं तिसरं संभाव्य नाव आहे ते म्हणजे येवल्याचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांचं। येवला हा छगन भुजबळांचा गड मानला जातो। ते 2004 पासून इथनं निवडून येत आहेत। त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल हे अजूनही निश्चित झालेलं नाहीये, पण त्यांच्या विरोधात जरांगे फॅक्टर हा कदाचित येवल्यामध्ये वर्कआउट होताना दिसू शकतो। यानंतर अजित पवार गटातलं चौथं संभाव्य नाव असू शकतं ते म्हणजे श्रीवर्धनच्या आमदार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचं। 2019 साली त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यानंतर त्यांना लगेचच महाविकास आघाडी त्यानंतर महायुतीत सुद्धा मंत्रीपद मिळालं। त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे अनिल नवगणे हे निवडणूक लढवू शकतात अशा शक्यता आहेत। अजित पवार गटातलं पाचवं संभाव्य नाव आहे ते म्हणजे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील। दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव मधून 1990 पासून आमदार म्हणून निवडून येतात। यावेळी सुद्धा तेच मैदानात असतील असं म्हटलं जातंय। त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांची निवड जवळपास फिक्स मानली जाते। अजित पवार गटातलं सहावे संभाव्य नाव आहे ते म्हणजे परळीचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं। परळीमधून 2019 साली पहिल्यांदा धनंजय मुंडे भाजपच्या पंकजा मुंडेंचा पराभव करून विधानसभेवर निवडून आले। त्यांच्या विरोधात शरद पवार गट हा अद्यापही उमेदवाराच्या शोधात आहे अशा चर्चा होत आहेत, पण राजाभाऊ फड यांना कदाचित पवार गट उमेदवारी देऊ शकतो अशा चर्चा सध्या परळीमध्ये होत आहेत। अजित पवार गटातलं सहावं संभाव्य नाव आहे ते म्हणजे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांचं। अनिल पाटलांनी 2019 साली भाजपमधनं राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि निवडणूक लढवली। त्यानंतर ते विजयी सुद्धा झाले। त्यांच्या विरोधात शरद पवारांनी अजूनही उमेदवार निश्चित केला नाहीये, पण भाजपचे शिरीष चौधरी किंवा शरद पवार गटाचे साहेबराव पाटील त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू शकतात असं म्हटलं जाते। यानंतर अजित पवार गटातलं आठवं संभाव्य नाव आहे ते म्हणजे अहेरीचे आमदार धर्मराव बाबा अत्राम यांचं। 2019 साली भाजपच्या अमरीशराव अत्राम यांचा पराभव करत धर्मराव बाबा निवडून आले होते, आमदार झाले। महायुतीच्या कार्यकाळात त्यांना मंत्रिपदही मिळालं। आता यावेळी त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून त्यांचीच मुलगी भाग्यश्री अत्राम या निवडणूक लढवणार आहेत। अजित पवार गटाचं 9वं संभाव्य नाव आहे ते म्हणजे अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांचं। बाबासाहेब पाटलांनी मागच्या वेळी भाजपच्या विनायकराव पाटील यांचा पराभव केला होता। यावेळी त्यांचा सामना पुन्हा भाजपमधनं शरद पवार गटात आलेल्या विनायकराव पाटलांशी असेल। यानंतर अजित पवारांकडून उमेदवारी मिळणारं 10वं संभाव्य नाव असेल ते म्हणजे उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांचं। संजय बनसोडेंनी मागच्या वेळी भाजपच्या अनिल कांबळेंचा पराभव केला होता। यावेळी त्यांचा सामना असेल भाजपमधनं शरद पवार गटात आलेल्या माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या सोबत। यानंतर अजित पवार उमेदवारी देतील असं 11वे संभाव्य नाव आहे ते म्हणजे अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचं। संग्राम जगताप मागची सलग 2 टर्म अहमदनगर शहर विधानसभेतनं निवडून येत आहेत। यावेळी त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून उमेदवार निश्चित झालेला नाहीये। कदाचित ही जागा ठाकरे गटाला सुद्धा सोडली जाऊ शकते। अजित पवार गटातनं उमेदवारी मिळेल असं 12वे संभाव्य नाव आहे ते म्हणजे अकोले विधानसभा क्षेत्राचे आमदार किरण लहामटे यांचं। मागच्या वेळी भाजपच्या वैभव पिचडांचा पराभव करून किरण लहामटे आमदार झालेले। यावेळी त्यांचा सामना शरद पवार गटाच्या अमित भांगरे यांच्या सोबत असणार आहे। यानंतर या यादीतलं 13वं संभाव्य नाव आहे ते म्हणजे सना मलिक यांचं। सना मलिक या अनुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक यांच्या मुलगी आहेत। नवाब मलिकांच्या जागी त्या निवडणूक यंदा लढवणार आहेत हे फिक्स मानलं जाते।
त्यांचा सामना शरद पवार गटाच्या संजय कांबळे किंवा प्रसंगी ठाकरे गटाच्या उमेदवारासोबत होऊ शकतो। यानंतर या यादीतलं 14वे संभाव्य नाव आहे ते म्हणजे अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे। चंद्रिकापुरे हे प्रफुल्ल पटेल यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात। मागच्या वेळी त्यांनी भाजपच्या राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता। यावेळी त्यांच्या विरोधात प्रबळ असा उमेदवार महाविकास आघाडीकडे नाहीये। कदाचित काँग्रेस इथनं आपला उमेदवार मैदानात उतरवू शकतो असं म्हटलं जाते। अजित पवार गटाचा 15वा उमेदवार असू शकतो तो म्हणजे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे। धनंजय मुंडे गटाचे असणाऱ्या बाळासाहेब आजबेंनी मागच्या वेळी भाजपच्या भीमराव धोंडे यांचा पराभव केला होता। यावेळी त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडे अद्याप तरी प्रबळ उमेदवार दिसत नाहीये। आता या यादीतलं 16वं संभाव्य नाव आहे ते म्हणजे वसमतचे आमदार राजू नवघरे। मागच्या वेळी त्यांनी अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव यांचा पराभव केला होता। यावेळी त्यांचा सामना असेल त्यांचे राजकीय गुरु आणि शरद पवार गटाचे जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासोबत। यानंतर या यादीतलं 17वं संभाव्य नाव आहे ते म्हणजे चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचं। मागच्या वेळी राजेश पाटलांनी अपक्ष शिवाजी पाटलांचा पराभव केला होता। यावेळी त्यांचा सामना शरद पवार गटाच्या नंदिनी बाभुळगावकर यांच्यासोबत असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या मतदारसंघातून आणखी काही जण सुद्धा महाविकास आघाडीकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं म्हटलं जाते। यानंतर अजित पवार गटाचे 18वे संभाव्य उमेदवार असतील ते म्हणजे चिपळूणचे आमदार शेखर निकम। निकमांनी मागच्या वेळी सेनेच्या सदानंद चव्हाण यांचा पराभव केला होता। यावेळी त्यांचा सामना शरद पवार गटाच्या प्रशांत यादव यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे। यानंतर या यादीतलं 19वं नाव आहे ते म्हणजे देवळालीचे आमदार सरोज अहिर यांचं। अहिर यांनी मागच्या वेळी सेनेच्या योगेश घोलप यांचा पराभव केला होता। यावेळी अहिर यांच्या विरोधात शरद पवार कोण उमेदवार देतील हे अद्याप फिक्स झालेले नाहीये। ही जागा ठाकरे गटाचे योगेश घोलप हे सुद्धा लढवण्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे 20वे संभाव्य उमेदवार असू शकतात दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ। त्यांचा सामना स्वतःच्या मुलासोबत म्हणजे शरद पवार गटातनं गोकुळ झिरवळ यांच्यासोबतच होऊ शकतो। यानंतर या यादीतलं 21वं संभाव्य नाव आहे ते म्हणजे हडपसरचे आमदार चेतन तुपे। चेतन तुपेंचा सामना यावेळी शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांच्यासोबत होऊ शकतो। ठाकरे गटानं सुद्धा हडपसरच्या जागेवरती दावा सांगितलाय। अजित पवार गटाचे 22वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे इंदापूरचे आमदार दत्ता मामा भरणे। मागची सलग 2 टर्म दत्ता मामा भरणे इंदापुरातनं हर्षवर्धन पाटलांचा पराभव करून निवडून येत आहेत। त्यांचा सामना यंदा भाजपमधनं शरद पवार गटात गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतच होणार आहे। कदाचित तिथं तिरंगी लढत सुद्धा होऊ शकते। अजित पवार गटातले 23वे संभाव्य उमेदवार असू शकतात जुन्नरचे आमदार अतुल बेनके। अतुल बेनके शरद पवार गटात येतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या, पण अजूनही तसं काही घडलेलं नाहीये। त्यामुळे इथनं बेनकेंनाच अजित पवारांची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाकडनं इथनं काँग्रेसचे सत्यशील शेरकर हे प्रवेश करून उमेदवारी घेऊ शकतात। अजित पवार गटातलं 24वे संभाव्य नाव म्हणजे कळवणचे आमदार नितीन पवार। नितीन पवार यांना उमेदवारी दादा गटाची फिक्स मानली जाते। आता त्यांच्या विरोधात ही जागा शरद पवार गटाकडे न जाता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जीवा पांडू गावित यांना जाऊ शकते। यानंतर अजित पवार गटातलं 25वं संभाव्य नाव आहे ते म्हणजे खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचं। अजित पवारांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या मोहिते पाटलांचा सामना शरद पवार गटाच्या अतुल देशमुख यांच्यासोबत होऊ शकतो। यानंतर अजित पवार गटातलं 26वं संभाव्य नाव म्हणजे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचं। कोपरगावचे काळे विरुद्ध कोल्हे घराणे असा संघर्ष चालत असतो। काळे यांच्या विरोधात शरद पवार गटातनं विवेक कोल्हे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, पण विवेक कोल्हे यांनी अद्यापही शरद पवार गटात प्रवेश केलेला नाहीये। त्यांच्या मनधरणीसाठी त्यांना भविष्य काळात राज्यसभा देऊ असा प्रस्ताव भाजपने त्यांच्या समोर ठेवल्याची चर्चा होतीये। अजित पवार गटातील 27वे संभाव्य उमेदवार असू शकतात जयसिंह सोळंके। माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे निवडणूक लढवणार नाहीयेत। त्यांच्या जागी त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके हे निवडणूक लढवतील। जयसिंह सोळंके यांच्या विरोधात शरद पवार भाजपचे रमेश आडसकर यांना पक्षात घेऊन उमेदवारी देऊ शकतात। अजित पवार गटाचे 28वे संभाव्य उमेदवार असू शकतात मावळचे आमदार सुनील शेळके। सुनील शेळके यांना जर अजित पवारांनी उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात महायुतीतला पक्ष असलेल्या भाजपमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होऊ शकते। त्यामुळेच भाजपचे नेते असलेले रवी भेगडे हे शरद पवारांच्या पक्षात जाऊन किंवा अपक्ष म्हणून या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत अशा चर्चा होतात। यानंतर या यादीतलं 29वं संभाव्य नाव आहे ते म्हणजे मोहोळचे आमदार यशवंत माने। यशवंत माने 2019 साली पहिल्यांदा आमदार झाले। राजन पाटलांची ताकद मानेंच्या मागे। त्यांच्या विरोधात शरद पवार हे संजय क्षीरसागर यांना उमेदवारी देतील असं म्हटलं जात आहे। यानंतर या यादीतलं 30वं संभाव्य नाव म्हणजे निफाडचे आमदार दिलीप बनकर।
दिलीप बनकर यांनी मागच्या वेळी सेनेच्या अनिल कदमांचा पराभव केला होता. यावेळी त्यांचा सामना पुन्हा ठाकरे गटाचे अनिल कदम यांच्यासोबतच असेल असं बोललं जात आहे. यानंतर अजित पवारांचे जे 31वे उमेदवार आहेत ज्यांचं नाव फिक्स मानलं जाते ते म्हणजे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे. अण्णा बनसोडे अजित पवारांची साथ सोडतील असं बोललं जात होतं, पण आतापर्यंत तरी असं काही झालेलं नाहीये. बनसोडे यांचा सामना शरद पवार गटाच्या सुलक्षणाधर यांच्यासोबत असेल अशा चर्चा आहेत. यानंतर या यादीतलं 32वं संभाव्य नाव आहे ते म्हणजे पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांचं. मागच्या वेळी इंद्रनील नाईकांनी भाजपच्या निलय नाईकांचा पराभव केला होता. इंद्रनील नाईक यांचा सामना यावेळी शरद पवार गटाचे ययाती नाईक किंवा निलय नाईक यांच्यासोबतच होऊ शकतो अशा चर्चा होत आहेत. या यादीतलं अजित पवार गटाचं 33वं संभाव्य नाव असू शकतं शहापूरचे आमदार दौलत दरोडा. दौलत दरोडांनी मागच्या वेळी सेनेच्या पांडुरंग बरोरा यांचा पराभव केला होता. बंडानंतर ते अजित पवारांच्या सोबत आलेत. यावेळी त्यांचा सामना पुन्हा सेनेतनं शरद पवार गटात आलेल्या पांडुरंग बरोरा यांच्यासोबत होण्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे 34वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे सिंदखेड राजाचे सुनील कायंदे. सिंदखेडाचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अजित पवार इथनं भाजपमधनं आयात करून सुनील कायंदे यांना उमेदवारी देऊ शकतात असं म्हटलं जात आहे. यानंतर या यादीतलं 35वं संभाव्य नाव आहे ते म्हणजे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे. माणिकराव कोकाटेंनी मागच्या वेळी सेनेच्या राजाभाऊ वजे यांचा पराभव केला होता. यावेळी कोकाटे यांच्या विरोधात प्रबळ असा उमेदवार महाविकास आघाडीकडे नाहीये अशा चर्चा होत आहेत. यानंतर अजित पवार गटातलं 36वं संभाव्य नाव म्हणजे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे. मागच्या वेळी त्यांनी अपक्ष असणाऱ्या चरण वाघमारे यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांचा सामना आता शरद पवार गटात आलेल्या चरण वाघमारे यांच्यासोबतच होऊ शकतो. या यादीतलं 38वं संभाव्य नाव म्हणजे वडगाव शरीचे आमदार सुनील टिंगरे. मागच्या वेळी टिंगरेंनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा पराभव केला होता. यावेळी टिंगरेंचा सामना भाजपमधनं शरद पवार गटात आलेल्या बापूसाहेब पठारे किंवा त्यांच्या मुलासोबत होऊ शकतो. यानंतर या यादीतलं 39वं नाव आहे ते म्हणजे वाईचे आमदार मकरंद पाटील. मकरंद पाटलांनी मागच्या वेळी भाजपच्या मदन भोसले यांचा पराभव केला होता. यावेळी मकरंद पाटलांच्या विरोधात अजून तरी शरद पवारांकडे कोणताही प्रभावी उमेदवार नाहीये अशा चर्चा होत आहेत. अजित पवार गटाचे 40वे संभाव्य उमेदवार असू शकतात ते म्हणजे प्रभाकर पाटील. भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे पुत्र असणारे प्रभाकर पाटील तासगाव कवटे महाकाळ मधून शरद पवार गटाचे रोहित पाटील यांच्या विरोधात लढत देतील असं बोललं जात आहे. प्रभाकर पाटील घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशा चर्चा होताना दिसतात. यानंतर या यादीतलं 41वं नाव म्हणजे निशिकांत पाटील. भाजपचे निशिकांत पाटील हे इस्लामपूर मधून जयंत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशा चर्चा होतात. यानंतर अजित पवार गटाचे 42वे संभाव्य उमेदवार असतील इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर. काही दिवसांपूर्वी खोसकर यांनी काँग्रेसमधनं अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या मंजुळा गावित यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे. हिरामण खोसकर यांच्यासाठी प्रचाराची पहिली सभा सुद्धा अजित पवारांच्या मार्फत पार पाडण्यात आली आहे. अजित पवार गटाचे 43वे संभाव्य उमेदवार असू शकतात बीडमधनं योगेश क्षीरसागर. योगेश क्षीरसागर यांचा सामना शरद पवार गटाच्या संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होऊ शकतो. यानंतर अजित पवार गटाचे 44वे संभाव्य उमेदवार असतील नजीब मुल्ला. नजीब मुल्ला हे मुंब्रा कळव्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याशी लढत देऊ शकतात. अजित पवार गटाकडनं 45वं संभाव्य नाव समोर येऊ शकतं ते म्हणजे पारनेरचे सुजित झावरे. पारनेरमधनं शरद पवार गटाचे निलेश लंके आमदार होते, पण ते आता नगरचे खासदार झालेत. त्यामुळे पारनेरमधनं निलेश लंकेंच्या पत्नी शरद पवार गटाकडनं उमेदवार असतील असं बोललं जाते. त्यांच्या विरोधात सुजित झावरे यांना अजित पवार उमेदवारी देऊ शकतात. यानंतर या यादीतलं 46वं नाव म्हणजे शिरूरचे दादा पाटील फराटे. शिरूर विधानसभेतनं शरद पवार गटाच्या अशोक पवार यांच्या विरोधात दादा पाटील फराटे लढत देऊ शकतात असं बोललं जाते. यानंतर अजित पवार गटाचे 47वे संभाव्य उमेदवार असू शकतात त्या म्हणजे सुलभा खोडके. काँग्रेसच्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके या अजित पवार गटाकडनं निवडणूक लढवतील असं बोललं जाते. खोडके यांच्या विरोधात काँग्रेसचे सुनील देशमुख हे लढत देऊ शकतात. अजित पवारांना मिळू शकते अशी 48वी जागा म्हणजे वांद्रे पूर्व. इथं सध्या काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे विद्यमान आमदार आहेत, पण ते सध्या अजित पवार गटाकडनं इथनं निवडणूक लढवतील असं म्हटलं जाते. काही दिवसांपूर्वी झिशान यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानं सध्या झिशान यांच्या बाजूनं सहानुभूतीची लाट असल्याचं सांगितलं जाते.
तसंच सर्वाधिक मुस्लिम मतदार असलेला मतदारसंघ हा झीशान सिद्दीकी यांच्यासाठी सेफ मानला जातोय. इथनं ठाकरे गटाकडनं वरुण सरदेसाई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर हे होते अजित पवार गटाचे 48 संभाव्य उमेदवार. याशिवाय मुंबादेवी आणि मानखुर्द शिवाजीनगर या 2 जागा सुद्धा मुंबईतल्या अजित पवार गट घेण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? अजित पवार नेमक्या किती उमेदवारांना मैदानात उतरवतील आणि या 48 उमेदवारांचं नेमकं विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल? या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.